नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण इथं दहेगाव पाटोदा येथील प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर पगार की जे डाळिंब, द्राक्ष त्याचप्रमाणे इतर काही व्हेजिटेबल क्रॉप सर्व अशी शेती करत असतात आणि खूप चांगलं त्या ठिकाणी त्यांचं डाळिंब पण असतं आणि द्राक्ष बाग पण ते एक्सपोर्ट करतात, निर्यात करतात. तर या ठिकाणी आपण त्यांचा जो कृषी विभाग आत्मा यांच्याकडून त्यांचा जो काही जय भद्रा मारुती कृषी विज्ञान मंडळ ग्रुप आहे या ठिकाणी दहेगाव पाटोद्याला. तर ते भरपूर शेतकऱ्यांना मार्गदर्शन पण करतात. तर आपण या ठिकाणी त्यांच्या तिथे व्हिजिटला आलो आहे, की ज्यांनी काय काय नक्की त्यांच्या शेतात ते प्रयोग करतात आणि काय काय वापरतात याबद्दल आपण त्यांच्याकडे बोलणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तर या ठिकाणी आता आपण बघूया त्यांचं जे काही प्रॅक्टिस असते त्यामध्ये आपण बघूया. आता सर हे मी बघितलं ही जी ती टाकी आहे त्याच्यामध्ये तुम्ही ह्युमिक आर्क चे नाव आणि तुम्ही दिले. हो, तर काय असतं याच्यामध्ये नक्की? हे आनंद अग्रकरचं रूट फास्ट रूट फास्ट नावानं भूमिके रूट ते फास्ट बनवलंय आम्ही. हो, म्हणजे डायरेक्ट तुम्ही root 200 fast लिटर वापरतात. हो, रूट फास्ट डायरेक्ट 200 त्याच्यामध्ये लिटर 200 स्टोरेज लिटर तुम्ही केलेलं ते करतात. आहे. हे आम्ही आधी मुळीसाठी समजा याचा फायदा काय होतो? यानं पांढरी मुळी पिकाला एकदम वाढते जमदार. ओके. हो, स्टार्टिंगला आम्ही हे देत नंतर राहतो. हे काय फुलवीक हो, हे पण आनंद अग्रकरचं कोणतं रिवायटल? रिवायटल आहे. हे तर बघा फुलविक- ह्युमिक जे ते रूट फास्ट वापरतात, फुलवीक मध्ये ते रिवायटल एफ वापरतात आणि त्याचे रिझल्ट पण तुम्हाला हो, चांगले, रिझल्ट पण छान मिळत येतात असतात. आम्हाला. तर हे दोन बघितलं तुम्ही. हो. हा तिसरा डम याच्यात काय असतं? हे डीएपी मायक्रोन्यूटन मायक्रो सोल्युशन केलं याच्यावर आम्ही. हो. सल्फेट फॉर्म मधले मायक्रोन्यूटनचं केलेलं आहे सर्व. काय काय असतं याच्यामध्ये? सल्फेट. याच्यामध्ये झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, ओके. फेरस सल्फेट, ओके. त्याच्यानंतर सीवीड असतं. सीवीड. हो, सर्व मायक्रोन्यूटन तर आपण हे पूर्ण बनवलेलं आहे. एक बघत शकता डीएफ सोल्युशन. हो, नंतर हे पुढचं जर बघितलं आपण drum, हे याच्यामध्ये काय सप्तधान्य, हे 7 धान्य भिजवून कोणकोणतं धान्य असतं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये आपल्याला 7 धान्य म्हणजे चवळी चालती, सोयाबीन चालते, ओके. पूर्ण 7 धान्य घ्यायचे. बाजरी आपल्याला असेल, कोणते बाजरी असेल, ज्वारी असतं. ज्वारी असेल, असे 7 धान्य घ्यायचे, ते भिजवून हा. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण ग्राइंडर मध्ये ग्राइंड करून घेतो हा. आणि मग त्याच्यामध्ये आपण परत ईएम वापरतो. ओके. EM1 वापरतो. असं आपण त्याच्यावर 30 दिवस ठेवून पूर्ण त्याचा अर्क पिकाला सोडतो. यानं पिकाची ग्रोथ, पांढरी मुळी आणि वाढ ओके. आणि म्हणजे size साठी हो, खूप हो, एकदम चांगलं हे soil असतं. आणि नंतर हे बीजामृत आहे. अमृत आहे. आपण याच्यात फळ अर्क टाकलेलं आहे. तर जे फळ आहे आपलं वेस्ट फळ असेल, म्हणजे जे काय आपण किंवा नासके फळ असेल, नासके सडलेली खराब फळं फळं असतील ते असं हा. त्याचा अर्क त्याचा केलेला अर्क केलेला असतो. आपण. याचा काय फायदा होतो? याच्यावाला आपल्या सॉइल साठी आणि पिकाची ग्रोथ त्याच्यासाठी एकदम चांगलं आहे. सॉइल आणि पिकाची ग्रोथ पिकासाठी. चांगलं. आणि आपण हे EM2 बनवलंय. आपण हे EM1 पासून EM2 बनवलंय. आपण हे जेवढ्या पण स्लाऱ्या तयार करतो याच्यात कंपल्सरी आपण हे EM2 वापरतो. M2 यानं काय होतं, म्हणजे आपण समजा याच्यामध्ये फळ अर्क टाकलाय, ते सडून देत नाहीये. त्याचं वाला पूर्ण पाणी करतं आणि त्याचा वास पण येत नाही आणि लवकर त्याच्यावाली पाणी करून टाकतात ते. त्याच्यासाठी आपण वापरतो. हे मांसासारखे आपण माशामध्ये अॅमिनोचा स्रोत जास्त असतो. मग त्याच्यासाठी आपण हा मासा 25 किलो मासे टाकलेले याच्यामध्ये. मासे तुम्ही जिवंत मासे आणता का? हो, मेलेले मासे भेटतात आपल्याला, कमी रेट मध्ये भेटतात. आणि EM2 टाकून त्याच्यामध्ये मासे आणि गुळ टाकून पूर्ण हा अॅमिनो तयार झालेला आहे. म्हणजे तुम्हाला कॅल्शियमचा सोर्स पण भेटतो पूर्ण. हो, जनरली तुमचं जे काही तुम्ही बोलले काय अॅमिनो पण मिळतं. हो. जेणेकरून ग्रोथला पुढे फ्लॉवरिंगला याचा फायदा होता. त्याच्यानंतर आपण फॉस्फरस आणि कॅल्शियमच्या स्रोतसाठी अंडे टाकलेले याच्यामध्ये 100 अंडे आणि EM2 आणि गुळ टाकलेला आहे. ओके. EM2 100 अंडे आणि गुळ एकत्र करून टाकलेले अंडे. ही पण स्लरी आपण बघू पण शकतो, दाखवू शकतो. दाखव काय कशी ती. ठीक आहे. याचा काय फायदा होतो मग? कॅल्शियम आणि फॉस्फरसचे. कॅल्शियम फॉस्फरस जे की रूट डेव्हलपमेंटला आणि पिकाचे स्ट्रेंथ, पानं मजबूत होण्यासाठी असेल किंवा पिकाच्या पेशी भिंतिका मजबूत होण्यासाठी असेल, हे कॅल्शियमचा रोल पण खूप महत्वाचा आहे. किंवा फळांमध्ये जे काही फळांमध्ये बी तयार होते अशा फळांमध्ये कॅल्शियमचा रोल खूप मोठा आहे. जसं टोमॅटो असेल, डाळिंब असेल, तर या ठिकाणी सुद्धा त्याचा फायदा तुम्हाला होतो. तर हे एक बघितलं आपण. नंतर आपण हे डिकम्पोजर केलेलं आहे. हे आपण ज्यावेळेस आपण शेणखत, साधारण शेतकरी काय करतो, आपला उखडा उचलतो डायरेक्ट शेतात टाकतो. त्याच्यावाली क्रिया ती इथं होतो, कुजत नाही तो. त्याच्यासाठी आपण डायरेक्ट बेडवर टाकण्यासाठी डिकम्पोजर केलेलं आहे. पूर्ण तुमचे 3 ट्रॉलीचा जरी बेड असला त्याच्यावर जर डिकम्पोजर टाकलं तर तो साधारण अर्धाच होतो आणि पूर्ण कुजलेलं होतं खत. म्हणजे शेतामध्ये कोणत्याही प्रकारच्या हार्मफुल बॅक्टेरिया, फंगस काहीच राहत नाही आणि ते पूर्ण प्युअर कुजलेलं शेणखत भेटतं. त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या बॅक्टेरिया वापरतात? आपण आनंदचे वापरतात. फास्ट डी. हो, फास्ट डी जे डिकम्पोजिंग बॅक्टेरिया आहेत त्या या ठिकाणी वापरल्या आहेत त्यांनी. आणि निश्चितच हा पण एक चांगला प्रयोग आहे जेणेकरून पिकामध्ये जे डम्पिंग ऑफ होतं किंवा मर होती तर त्या सॉइल मधल्या बुरशी ज्या असतात, समजा आपण जर न कुजलेलं शेणखत टाकलं तर त्याच्यामध्ये तुमचे जे हानिकारक फंगस असतात त्याचे स्पोर असतात
तर ते नष्ट होऊन कुजण्याच्या क्रियेमुळे ते नष्ट होतात आणि ते वापरलं तर हो. फायदाचे. आणि कारण ते पाणी दिल्यानंतर आपण ते कुजायला लागतं, टेम्परेचर खूप तयार होतं, Yes. तिथं डम्पिंग पण होती, हो. मग तो प्रॉब्लेम येत नाही आम्हाला त्याच्यामुळे. हे त्याच्यानंतर आपण दशपर्णी आता हे आपण वरून फवारणीसाठी फवारणीसाठी 10 झाडांच्या पाल्याचं दशपर्णी अर्क केलेलं आहे. हम्म. त्याच्यानंतर आग्नेयास्त्र केलेलं आहे, वेमिल केलेलं आहे, आमिल केलेले आहे, हे वेखंड मिरची लसणापासून केलेलं आहे. ओके. हे लाल कोळी दशपर्णी अर्क मध्ये काय 10 प्रकार याच्यात आपण 10 प्रकारचा पाला घेतलेला आहे. हो. समजा लिंब झालं, निंबू, करण झालं, करंदास, पपई, एरंड, दोत्रा, जे काही शेळी खात नाही दोत्रा पण आणि कीटक बसत नाही, धोत्रा पण आहे, असे 10 वनस्पती घेऊन त्याचं ग्रँड करून ओके. M2 टाकून आणि पूर्ण तयार झालेलं आहे. हे पण दशपर्णी अर्क पूर्ण तयार झालेला आहे. दशपर्णी अर्क. हो. ओके. त्याच्यानंतर आपण वेमिल केलेलं आहे. आग्नेयास्त्र काय आहे? आग्नेयास्त्र. सांगा. ते गोमतीर आणि लिंबाचा पाला ओके. आणि मिरची मिरची हे उकळून त्याच्यापासून हे तयार केलेलं आहे. म्हणजे ते तुमच्या सकिंग पेस्ट हो, असेल, हो. किडी असतील त्याच्यासाठी तुम्ही ते वापरलं. त्याच्यानंतर हे वेमिल केलेलं आहे. वेखंड मिरची लसूण, वेखंड मिरची लसूण याची पेस्ट करून त्याच्यापासून आपण हे केलेलं आहे. हे पण तुम्ही सकिंग हो. पेस्ट किंवा आळी सारख्या हो. कीटकांसाठी वापरत असाल. आमिल केलेलं आहे. आलं, मिरची, लसूण याच्यापासून बनवलेलं आहे. आलं, मिरची आणि लसूण. लसूण. म्हणजे हे पण कीटकनाशक हो, तुम्ही कीटकनाशक वापरतात. ओके. त्याच्यानंतर आपण इथं हे बेलापासून पोटॅश बनवलं आहे. बेलामध्ये पोटॅश जास्त प्रमाणात असतं, हो. मग आपण हे बनवलेलं आहे. प्लांट बायोपोटॅश. हो. आणि त्याच्यानंतर आपण बॅक्टेरिया पण आणलेलं आहे आनंद ॲग्रोकेअरच्या, आणि त्याच्या पण इथं मल्टिप्लाय करून आपण त्याचा वापर करतोय आपल्या शेतात. आता हे काय इथं हे आणि ट्रायकोडर्मा ट्रायको, हो. व्हेरिडी. हो, म्हणजे हे जे काही तुम्ही वापरताय आता, हे तुमचे बुरशीजन्य जे काही रोग हो. येतात, त्याच्यासाठी तेलकट असेल नाही का, तुमचं इतर जे काही फंगस ब्लाइट असतील, हो. तर यासाठी तुम्ही याचा वापर हो. करतात. आणि तर या त्याच्यानंतर बॅक्टेरिया पण तुम्ही कोणत्या वापरतात? आनंद ॲग्रोकेअरचा हो, वापरतात हो, का? हो. आणि त्याच्यानंतर PSB KMB याच्यामध्ये PSB आणि KMB हे जीवाणू तुम्हाला फॉस्फरस अपटेक हो, सोल्युबलायझिंग त्यासाठी बॅक्टेरिया आपटेकसाठी देतात. आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. हो. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण जवळजवळ जे काही बायो फर्टिलायझर, बायो फंगिसाईड, बायो पेस्टिसाइड हो. याचा परिपूर्ण वापर ते त्यांच्या शेतात करत असतात. निश्चितच खूप चांगलं वाटलं का जे शेतकरी पूर्ण घरच्या घरीच हे कल्चर बनवताय. हो. फक्त कल्चर ते आनंद ॲग्रोकेअरचं वापरतात. पण तुम्हाला आनंद ॲग्रोकेअरचाच कल्चर का वापरतात? कारण तुम्ही कधी काय पाहिलं तिथे? नाही, आम्ही ना आता साधन वापरायचं, पण आम्ही ना नाशिकला त्यांच्या स्टॉलला भेट दिली होती. ओके. आम्हाला तिथं त्याची माहिती भेटली. आम्ही इतर कंपन्याचे पण वापरायचं आधी. कंपनी व्हिजिट केली का तुम्ही त्यांच्या? कंपनी नाही, त्यांच्या स्टॉलला गेलो होतो आम्ही. ओके. हो. तर ते चांगलं बॅक्टेरिया चांगलं वाटतं. तर आनंद Result पण चांगले आले ॲग्रोकेअरचे आम्हाला. कल्चर ते वापरतात. आणि मेन म्हणजे आनंद ॲग्रोकेअर या कंपनीकडं तुम्हाला लिक्विड मध्ये पण बॅक्टेरिया भेटतील. तुम्हाला त्यामध्ये 4K टेक्नॉलॉजीच्या प्रोबायोटिक बॅक्टेरिया पण आहेत. नंतर 5G कॅप्सूल फॉर्म मध्ये सुद्धा आहेत. नंतर ग्रॅन्युअल जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे त्या बॅक्टेरिया अवेलेबल आहे आणि टॅल्कम बेस मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. अशा 5 प्रकारच्या पूर्ण बॅक्टेरिया आनंद ॲग्रोकेअर या कंपनीच्या आहे. आणि खूप नावाजलेली अशी लॅब त्या ठिकाणी, सुसज्ज लॅब आपल्याला पाहायला मिळेल. आणि वातानुकूलित वातावरणात त्या ठिकाणी त्या बॅक्टेरिया तयार होतात. आणि प्रत्येक त्याचं वैशिष्ट्य खूप चांगले की हाय सेल काउंट आहे, डेक्टोज बेस मटेरियल मध्ये पण आहे, जेणेकरून रिझल्ट खूप प्रॉपर येतात आणि ते कल्चर ते वापरतात. तर निश्चितच तुमची भेट घेतली, आनंद वाटला आम्हाला. आणि तुमच्या जे काही शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करतात निश्चितच असंच करत राहा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल. हो. आणि इथून पुढे पण आपण असे व्हिडिओ या चॅनलवर टाकणारच आहोत. तरी आपलं जे काही आनंद क्रॉप गुरु चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. आणि जी काही आनंद क्रॉप गुरु जो काही आपला ॲप आहे ती प्ले स्टोअरला आहे, ती डाउनलोड करा. त्यामध्ये पण असे तुम्हाला नवीन नवीन जे काही शेड्यूल आहे पिकांचे ते पण भेटतील. निश्चितच पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. नमस्कार, धन्यवाद.